नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 1 मे महाराष्ट्र दिन, पण या तारखेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष फक्त महाराष्ट्र दिन म्हणून लागलेलं नाहीये, तर या दिवसाचं या वर्षी एक वेगळं महत्त्व असणार आहे. कारण मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमधल्या सगळ्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यासाठी हा दिवस निवडला गेलाय. या दिवशी जर रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना मराठी येत नाही असं जर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसलं तर ते त्यांच्यावर कारवाई करू शकतील, अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्राच्या परिवहन विभागाने घेतला. आणि जेव्हापासून या निर्णयाची घोषणा झाली तेव्हापासून या निर्णयाला जबरदस्त विरोध होतोय. तो विरोध जसा रिक्षा चालकांकडून, अमराठी रिक्षा चालकांकडून, अमराठी टॅक्सी चालकांकडून होतोय, तसाच काही राजकीय पक्षांकडनं, राजकीय नेत्यांकडनं होतोय. काहींचा विरोध छुपा आहे, काहींचा विरोध उघड आहे. पण दुसरीकडे या मुद्द्यावर आणखीन एक गोष्ट मुंबईकरांच्या समोर आली, किंवा मुंबईकरांना कायम इशारा दिला जातोय का, मराठी मुंबईकरांना कायम इशारा दिला जातोय का की उत्तर भारतीय हिंदी भाषिक जर मुंबईमध्ये नसतील तर मुंबई चालणारच नाही, कारण तशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या. जर तुम्ही मराठी सक्तीची केली तर आम्ही संप करू, अशा प्रकारचे इशारे समोर आलेले आहेत. आणि या सगळ्यावरून एका वादाला सुरुवात झाली. गेले जवळपास आठवडाभर हा वाद चालत होता आणि त्यानंतर आज या सगळ्या संबंधित घटकांशी एक परिवहन विभागाने बैठक घेतली. आणि मग या बैठकीमध्ये मात्र हा सूर समोर आला की अमराठी हिंदी रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलण्यासाठी काही अडचण नाही, पण त्यांना जर मराठी शिकायची असेल तर त्यासाठी आणखीन थोडासा वेळ द्या. आता हे वेळ देण्याचा जो निर्णय आहे तो होईल उद्या, कारण उद्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भातली बैठक घेतली जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय. पण हा निर्णय जर खरंच घेतला आणि आणखीन मुदतवाढ दिली तर त्याला मनसेचा जोरदार विरोध आहे. आणि रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की जर तुम्ही आम्हाला वेळ दिली तरच आम्ही मराठी शिकू. आता यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की मुंबईमध्ये येऊन जे रिक्षा चालक, जे टॅक्सी चालक आपली उदरनिर्वाह करतात, उपजीविका करतात, त्यांना खरंच मराठीची 4 वाक्य बोलायला इतका का त्रास होतोय? ते इतके आढेवेढे का घेतात? 4 वाक्य शिकणं हे खरंच कठीण आहे का? मराठी असेल एखादा तुमचा ग्राहक तर त्याच्याशी मराठीमध्ये 4 वाक्य बोलणं हे खरंच कठीण आहे का? आणि ते जर कठीण नसेल तर मग त्यासाठी इतके आढेवेढे का? मराठी द्वेष सुरू आहे का मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये, की मराठी माणसालाच अंगुला दाखवण्याचे सध्या काम सुरू आहे? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. ते प्रश्न जसे राजकीय आहेत तसेच ते सामाजिकही आहेत. या सगळ्या संदर्भात आज बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात आज दिवसभरामध्ये नेमकं काय काय झालं या मुद्द्यावर, या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय 1 मे पासून लागू होणार का, याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली खरी, पण उद्या आरटीओ सोबत बैठकीनंतर घोषणा करू इतकंच सांगितलं. वेगवेगळ्या संघटना होत्या आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आता चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे, मराठी येणं बंधनकारक आहे. पण या धोरणाची घोषणा केल्यापासून सरनाईकांना पक्षातूनच विरोध होतोय. शिवसेनेचे माजी खासदार संजय निरुपम यांनी किमान 6 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र निरुपम यांच्यावर सडकून टीका केली आहे. आनंद दिघे हयात असते तर निरुपम यांच्या कानशिलात लगावली असती, अशी प्रतिक्रिया देशपांडेंनी दिली. आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी. तर दिघे साहेब नाही तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवावे, 2 नाही किमान 1 तर वाजवावी. पक्षासोबतच महायुतीमधूनही सरनाईक यांच्या निर्णयाला विरोध केला जातोय. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी तर सरनाईकांवर गंभीर आरोप केले. झाडं कापली गेली, तोडली गेली फोकलँडनी, आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. प्रताप सरनाईक हा जगातला सर्वात मोठा भूमाफिया आहे. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई झाली पाहिजे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीत येऊ शकणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. लोक संपावर जातील, मग परत लोकांचे हाल परत आपल्यालाच ऐकावं लागणार की तुमच्यामुळे जे आहे आम्हाला जे आहे जाण्या येण्याची आमची व्यवस्था जी होती ती खंडित झाली वगैरे वगैरे. तर थोडंसं जे आहे सांभाळून हे घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातील रिक्षा चालकांनी मराठीतच बोललं पाहिजे यात वाद नाही,
पण मराठी सक्ती सोबतच रिक्षा चालकांनी भाडी नाकारणं, प्रवाशांवर अरेरावी करणं, सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडणं यावरही अंकुश लागला पाहिजे अशी सर्वसामान्य प्रवाशांची भावना आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक. विश्वासजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. अरुणजी नमस्कार. नमस्कार कविताजी. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आपल्या सोबत काही वेळातच असतील आणि उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला आपल्या सोबत आहेत. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. बरं सुनीलजी, आजच्या बैठकीचं तुमच्या संघटनेला काही आमंत्रण होतं किंवा तुमच्या संघटनेला आजच्या परिवहन खात्याच्या बैठकीबद्दल काही माहिती आहे? नक्कीच आमच्याकडनं पत्रव्यवहार पण झालेला आहे आणि आपण मुदत मागितलेला आहे. मी म्हटलं जर तुम्ही मुदत दिलं नाही तर मी बॉम्बे हायकोर्ट मध्ये जाऊन एक पीएल करणार आहे, बिकॉज यू आर गोइंग अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आर्टिकल 19 to 21 विच गिव्स फ्रीडम ऑफ लाईव्हलीहुड. म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये जाऊन तुम्ही व्यवसाय करू शकता, त्याला कुठे अटी नाही की तुम्हाला हे भाषा बोलणं हे गरजेचं आहे, समजणं हे महत्व आहे. तर मी एकच बोलत इच्छितो, आपण वेळ जर दिलं नाही तर बहुतेक मी बॉम्बे हायकोर्ट मध्ये पीआयएल माझे रेडी आहे. हे प्रताप सरनाईकांना पण हे निरोप मिळालेला आहे. मुदत ते देतील, 6 महिन्याचा मुदत देतील किंवा 1 वर्षाचा मुदत देतील. दुसरं, प्रताप सरनाईक हे गार्डियन मिनिस्टर आहे, पालकमंत्री. कुठलं आपलं हे धाराशिव मराठवाड्याला आला. 217 लोकांनी, बळीराजांनी स्वतःचा जीव घेतलेला आहे. हे दिशाभूल करण्याकरिता हा मुद्दा घडवलेला आहे. आता त्यांना राजकारण करायचं आहे, पण मराठवाड्यामध्ये मराठी लोकांनी स्वतःचा जीव घेतलेला आहे. 217 लोक 3 महिन्यामध्ये. पाणी टंचाईचा मुद्दा, ते मुद्दा ते घेणार नाही. हे नुसतं वाद पेटण्याचं काम करतायत प्रताप सरनाईक. यांना मी अल्टिमेटम दिलेलं आहे, जर तुम्ही हे कंपल्शन तुम्ही जर केलं, कारण महाराष्ट्र मोटर व्हेकल ऍक्ट क्लिअर बोलतो, यू शुड हॅव एड्युकेट नॉलेज. एड्युकेट नॉलेज म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे मराठी. आणि जे देवनगरीमध्ये हिंदी भाषी आणि मराठी हे देवनगरीच्या लिपीत आम्ही वाचतो, आम्ही वाचू शकतात, आम्ही समजू शकतात, थोडा काही आम्ही बोलू पण शकतात. पण तुम्ही कंपल केला, जर तुम्हाला लिहिता येणार नाही, वाचता येणार नाही, तर तुमचं आम्ही हे लायसन्स रद्द करू. तर त्यांना मी आव्हान दिलंय. मी बॉम्बे हायकोर्ट मध्ये पीएल माझे रेडी आहे, मला जायचं नाही, तुम्ही मुदत द्या, 1 वर्षाचा मुदत द्या. आम्ही आमच्या लोकांना बोलू, ते लोक शिकणार, नक्की शिकणार. आणि हे प्रेमाचा भाषा आहे मराठी. मला गर्व आहे, मी स्वतः महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झालेला आहे, मी स्वतः इकडचा भूमिपुत्र आहे. पण जे लोक आता आलेले आहेत, जे लोक रिक्षा चालवतात, बहुतेक ते सिनियर सिटीजन पण असणार, त्यांना 4 दिवसामध्ये मराठी शिकणं हे होऊ शकत नाही. यू कॅनॉट कंपेल समबडी टू. सुनील शुक्लाजी, तुम्ही आता थेट सुरुवात करताना म्हणजे मला आनंद झाला असता जर तुम्ही असं म्हटलं असतं की मराठी शिकण्याला, मराठी बोलण्याला आमची ना नाहीये, पण आमच्या उपजीविकेचा प्रश्न आहे म्हणून आम्ही कोर्टात जातोय वगैरे असं म्हटलं असतं तर आनंद झाला असता. पण तुम्ही डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशनचाच हवाला दिलात, तुम्ही डायरेक्ट आपल्या भारताच्या राज्यघटनेवरच गेलात. ठीक आहे, प्रत्येकासाठी ती राज्यघटना लागू आहे. एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. उद्या जर एखाद्या प्रोजेक्टसाठी मी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान इथल्या कुठल्याही राज्यांमध्ये गेली, मी मराठीमध्ये बोलू शकणार आहे का? बोलू शकता नक्की. तुम्ही अयोध्याला जा, तिकडे 18 भाषामध्ये. अरे मी कुठल्याही टुरिस्ट प्लेस किंवा धार्मिक स्थळाची गोष्ट करत नाहीये. मी तुम्हाला असं विचारते, राजस्थानमध्ये, बिहारमध्ये कामासाठी गेलेल्या मराठी माणसांना मराठी बोलता येणार आहे का? तुम्हाला आणि मला दोघांनाही उत्तर माहितीये नाही. पण तुम्हाला ती मुभा मिळते मुंबईमध्ये येऊन ते करण्याची. याचं कारण आहे की त्याचं उत्तर तुम्ही मला दिलेलं आहे की देवनागरी लिपी आपण सगळेजण वापरतो आणि मराठी माणसांनी सुरुवातीपासून तुम्हाला अकोमोडेट केलं, सामावून घेतलं. ती मराठी माणूस, ते मराठी सरकार, म्हणजे ज्या सरकारकडनं तुम्ही परमिट घेऊन हा व्यवसाय करता, त्या सरकारला तुम्ही म्हणताय की अल्टिमेटम दिलं तर कोर्टात जाऊ. कोर्टात जरूर जातो, अधिकार आहे तुमचा, पण कशासाठी? 4 वाक्य मराठीची बोलायला सांगितली म्हणून? एवढा काय राग आहे तुम्हाला मराठीचा? नक्की बोललं पाहिजे, समजलं पाहिजे, बोललं पाहिजे. पण तुम्ही अल्टिमेटम देतात, जर तुम्हाला लिहिता येणार नाही, तुम्हाला अभ्यास करता येत नसेल तर तुमच्या लायसन्स रद्द करू. मला एक सांगा, तुम्ही ना मराठी माणसांना नाही फसवतात, तुम्ही तुमच्या हिंदी भाषिकांना फसवताय.
रादर तुम्ही त्यांच्या मनामध्ये विष पेरताय. कुणी सांगितलं त्यांना लिहायला हवंय? जर साईन बोर्ड मुंबई मधले मराठीत असतील, दिशानिर्देशक फलक मराठीमध्ये असतील, तर त्याला किमान वाचता यायला नको मराठी? त्याला किमान किती किलोमीटर अंतरावर जायचंय, कुठं उजवं वळण घ्यायचंय, कुठं डावं वळण घ्यायचंय, उजवं म्हणजे काय, डावं म्हणजे काय, हे त्याला कळायला नको वाहन चालवतो म्हणून? आणि तेवढी अपेक्षा जर केली तर काय चुकलं सरकारचं? मी काय म्हणतो, भाषा शिकलं पाहिजे, पण तुम्ही 4 दिवसाचा जे अवधी दिलेला आहे, 4 दिवसामध्ये कुठला मुंबई जर तुम्ही मधला शिकलं रिक्षा नाही- चालक, टॅक्सी चालक जो मुंबईत रिक्षा टॅक्सी चालवतो तो 4 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आलेला आहे? तुम्हाला मुंबईमध्ये आल्यावर किमान मराठी यायला हवी हे सरकारनं सांगावं लागतं. तुम्हाला स्वतः ज्या शहरामध्ये आपण व्यवसाय करतो तिथातलं 4 वाक्य आपल्याला येत नाही याची लाज नाही वाटत? ज्याला बोलता येतो त्यांनी बोलावं, ज्याला येत नसेल त्यांनी शिकावं. पण दुसरं, आपण कोणालाही कंपेल करतो की हा बोलला नाही तर तुझा हा व्यवसाय बंद प्रश्न होणार. कंपल्शनचा हा चुकीचा नाहीच आहे. आहे. तुम्हाला एक हा कळत नाही चुकीचा म्हणून मी सांगते की तुम्ही तुमच्या बांधवांना फसवताय. हा प्रश्न कंपल्शनचा नाहीये. हा प्रश्न सगळ्यांच्या सुरक्षिततेचा आहे. जर तो रिक्षा चालक मुंबईमध्ये रिक्षा चालवत असेल तर त्याला इथल्या किमान गोष्टी कळायला नकोत? इथल्या पोलिसांनी काय त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायचं? तुमच्यासाठी काय दिशानिर्देशक फलक आम्ही हिंदीमध्ये लावायचे? तुमच्यासाठी काय इथले महाराष्ट्राचे सगळे कायदे हिंदीमध्ये लिहायचे? नाही ना. मग तुम्हाला किमान आलं पाहिजे. मराठीमध्ये. पण तुम्ही कोणालाही कंपेल करून तुमचे व्यवसाय बंद करणार, मग हे चुकीचा मुद्दा आहे. जर हे कंपल्शन वाटत असेल तर याचा अर्थ सर्व रिक्षा चालकांनी आणि टॅक्सी चालकांनी त्यांचे बॅज आणि त्यांचे परवाने परत दिले पाहिजेत. कारण तो बॅज आणि परवाना महाराष्ट्र सरकारनं दिलाय, जिथं कायद्यात लिहून ठेवलेली आहे कंडिशन, तुम्हाला किमान मराठी आलं पाहिजे. कायदा आहे. स्वीकार आहे, आम्हाला स्वीकार आहे. एज्युकेट नॉलेज असायला हवं, ते स्वीकार आहे. मग नकार कशाला आहे? मग तेवढं मान्य करा ना आणि चला पुढे. उलट हे म्हणा की एवढे वर्ष आम्ही नाही शिकलो याची लाज वाटते आम्हाला, पण याच्यानंतर आम्ही मराठी वापरू. ते सांगू, ते सोडून तुम्ही आम्हाला सांगता कोर्टामध्ये जाऊ, संप करू. कुणाला देताय धमक्या या? नाही, मी संपायचं बोलत नाही. मी एकच म्हणतो, जर तुम्ही 4 दिवसानंतर कोणाचा व्यवसाय बंद करत असेल, then I don't have any option but to approach the तुम्हाला Constitution of व्यवसाय India बंद and होईल go to याची the काळजी court. आहे, पण तो व्यवसाय बंद होऊ नये म्हणून जी एक बेसिक मिनिमम कंडिशन आहे ती नाही पूर्ण करायची. ती नाही आम्ही ऐकणार. एक माणूस बेसिक मिनिमम आहे. स्वतःपर्यंत कुणी रिक्षा तुमच्याकडनं पैसे चालवत मागत नाही, नाहीये, त्याचा कुणी परिवार तुमच्याकडनं त्याच्याबरोबर अभ्यासासाठी पण तास असतो. मागत नाहीये, काही मागत नाहीये. ते बेसिक करायचं नाहीये आम्हाला. काय अरुण सावंतजी, बरोबर आहे ना? बरोबर आहे, अगदी बरोबर. डॉक्टर कविताजी, मी बोलू शकतो का? हो हो, बोला बोला. कविताजी, सर्वप्रथम शिवसेनेने आणि राज्याच्या परिवहन मंत्री यांनी घेतलेल्या या भूमिकेचं मी स्वागत करतो तमाम महाराष्ट्रातील मराठी जनांच्या वतीने. पहा, हा नियम जो काही आहे तो स्वतः सरनाईक यांनी काढलेला नाही. हा सर्वप्रथम निर्णय 1989 साली कायद्याद्वारे कॅबिनेटने घेतला होता आणि त्याच्यानंतर 2019 साली या निर्णयामध्ये बदल केला गेला, सुधारणा केली गेली. त्यानुसार प्रत्येक रिक्षा ड्रायव्हर किंवा टॅक्सी ड्रायव्हरला तुटक मुटक जे काही व्यावहारिक मराठीचं ज्ञान असलंच पाहिजे आणि ते एवढ्या वर्षांमध्ये या लोकांनी घेतलं नाही. का नाही घेतलंय? तर आम्ही सर्वजण शांत होतो. महाराष्ट्रातील जी मराठी माणूस आहे, सुसंस्कृत आहे, त्याने कधीच याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि यामुळे याचा हे परप्रांतीय फायदा घेत गेले. परप्रांतीयांना व्यवसाय करायला इथे कुठली बंदी नाही. मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा सुसंस्कृत असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत करतो. परंतु हे जे कोण सुनील शुक्ल आहेत, ज्यांनी आता भाषा केली, नेता बनतायत ते या उत्तर भारतीयांचे आणि बिहारींचे, ते काय म्हणतायत, 4 दिवसात जर तुम्ही हा निर्णय नाही बदलला तर आम्ही PIL करू, कोर्टात जाऊ आणि अल्टिमेटम आणखीन आव्हान देत आहेत ते. अरे तू कोण आहेस या महाराष्ट्रातील मराठी मंत्र्यांना आणि मराठी माणसांना आव्हान देणारा? तुझं आम्ही ऐकून घेतो म्हणून तू काय वाटेल ते बोलत जाशील का? तू या लोकांची नेतेगिरी बंद कर आणि या सर्वांना मराठी कसं बोलता येईल याच्याकरता 2 पावलं पुढे टाक. आम्ही सुद्धा तयार आहोत. मराठी जर त्यांनी बोललं तर त्यांच्या उद्योगधंद्यात वाढ होईल. मराठी आणि उत्तर भारतीय बिहारींमध्ये प्रेमाचं, आपुलकीचं नातं तयार होईल. त्यांची पोटं भरण्याकरता जे काही इथे आलेले आहेत, इथले मराठी माणसं 2-4 रुपये त्यांना जास्त खुशीने देतील. परंतु असे आव्हानात्मक भाषा या महाराष्ट्रामध्ये येऊन आपण करू नका. जे काही निर्णय या सरकारने, कॅबिनेटने घेतलेला आहे
तो तुम्हाला पाळावाच लागेल. हम्म. आणखी उद्या 59 RTO जी आपली अधिकाऱ्यांची जी काही वेगवेगळी ऑफिसेस आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील RTO जमा होतील आणि मंत्र्यांसोबत बसून निर्णय घेतला जाईल की यांना ठीक आहे. पुढे शिकण्याकरता किती दिवस द्यायचे किंवा दिवस नाही द्यायचे याचे. आणि दिवस दिल्यानंतर सुद्धा तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही जे जुजुबी नॉलेज आहे ते घेतलंच पाहिजे. आम्ही सुद्धा उत्तर भारतीयांची बिहारी भाषा बोलतोच ना, आम्ही उत्तर भारतीयांची आम्ही भाषा बोलतो, बिहारींची बोलतो, आम्ही शिकलोच नाही ते. तुम्हाला 4 वाक्य सुद्धा बोलता येत नाही, तुम्ही मुजोरी करता, आणखीन नाडायचा प्रयत्न करता, प्रवाशांना दादागिरी करता, भाडं नाकारता. या सगळ्या गोष्टी याच्या पुढे स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रेमाचं आणखी सौहार्दाचं तुम्ही इथे वातावरण ठेवायचंय. तुम्ही नेतेगिरी इथे करू नका, UP बिहार मध्ये जाऊन करा. ठीक आहे. संजय नाईक जी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत का आपल्यासोबत? नमस्कार. नमस्कार. संजयजी, मला सांगा की आता शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पण सांगितलं आणि या अगोदर जे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर भारतीय विकास सेनेचे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की वेळ दिला पाहिजे किंवा वेळ हवा असेल तर वेळेच्या बाबतीत विचार केला जाईल अशी शिवसेनेची भूमिका आहे. मनसेचा का विरोध आहे याला? माझा विरोध यासाठी आहे मॅडम की ज्या वेळेला ओपन परमिट चालू झालं त्यावेळेला जुजबी ज्ञान असल्याशिवाय त्याला लायसन आणि बॅच दिला जात नाही. आणि परमिट घेताना 15 वर्षाचा दाखला दाखवावा लागतो, रहिवासी दाखला दाखवावा लागतो. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो की रहिवासी दाखल्यांच्या संदर्भात एका 3 उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आमच्याकडनं अनावधानाने आणि चुकीने दाखले दिले गेले. याबद्दल माझ्या क्षमा असावी असे पत्र माझ्याकडे आहेत. म्हणजे माझं म्हणणं असं होतं की खऱ्या अर्थाने ती जी प्रक्रिया यापूर्वी झाली ही संपूर्ण बेकायदेशीर होती, भ्रष्टाचार करून झालेली होती. त्यामुळे त्यांना दिलेल्या पैशाचा मोबदला म्हणून एवढी वर्ष त्यांनी मराठी बोलू नये एवढं जर आपण मराठी म्हणून सहन करणार असो तर मला असं वाटतं की प्रताप सरनाईक त्यांना काय मुदत देऊ पाहतायत. शशांक राव यांनी जाहीर केलेलं आहे. एक तर प्रताप सरनाईक हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर अनिल यांच्या तालमीतून सुटून शिवसेनेच्या मुशीतून आलेले आहेत. मराठी बाणं मराठी जाणं हा आपलाच कर्तव्य होतं. परंतु दुर्दैवाने 1 मे महाराष्ट्राची हा खूप मोठा दिवस महाराष्ट्राच्या दिवशी होता. त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना कुठेतरी ह्या दिवशी संदेश द्यायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवाने काही कळत नाही की कदाचित त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सोबत राहून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न माननीय प्रताप सरनाईक करतायत का हा संशय मोठा आलेला आहे. त्यामुळे मला या भविष्यामध्ये ते किती शिकतील म्हणजे आज जवळजवळ 7-8 वर्ष राहून तो रिक्षा चालक तो टॅक्सी चालक जर मराठी शिकला नसेल तर या 2 महिन्यांमध्ये त्याला दुसरी ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करून जर यापूर्वी त्यांनी सरकारला फसवल्या खोटे दाखले दिलेले त्यांच्यावरची कारवाई का होणार? ठीक आहे, कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि हा मुद्दा आहे म्हणजे असं नाहीये की फक्त आपण हिंदी रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना दोषला. आपल्या व्यवस्थेमध्ये जर दोष असतील तर त्या दोषांकडे सुद्धा डोळे उघडून बघितलं पाहिजे. विश्वास पाठकजी, या सगळ्यामध्ये भाजपची काय भूमिका आहे? सावध भूमिका घेताना दिसते भाजप. नाही, कविताजी बघा 1988चा जो GR आहे त्याचा आधार घेऊन आपले जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा उचललेला आहे आणि तो अगदी योग्य आहे. आतापर्यंत खरं तर सगळ्या रिक्षा चालकांना जुजबी मराठी येणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. मात्र परवाच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी भूमिका मांडली मला वाटतं ती भूमिका अतिशय योग्य आहे. त्यांचा सर्वांनी सन्मान करावा आणि पुढे जायला हवं. ती भूमिका अशी आहे की प्रवासांचा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा आणि सर्वांना भाषा कळावी म्हणून मराठीमध्ये त्याचं आदान प्रदान होणं आवश्यक आहे. आणि म्हणून जर कोणी अजूनपर्यंत मराठी शिकलं नसेल तर त्या सर्व हिंदी भाषिकांना त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही लवकरात लवकर जुजबी मराठी शिका आणि प्रतापराव सरनाईक यांनी जो काही हे केलेलं आवाहन केलंय त्याला रिस्पॉन्स द्या आणि तुम्ही शिका. मला पूर्ण विश्वास आहे की उद्याच्या बैठकीनंतर या विषयाला गती मिळेल आणि या सगळ्या हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्याचं देखील एक फॅसिलिटी निर्माण केलं जाईल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण सरकार म्हणून हा प्रश्न इथपर्यंत का आला? म्हणजे याच्याकडे इतके वर्ष का लक्ष दिलं गेलं नाही? जर दाखले दिले गेले, त्या दाखल्यांसाठीची अट मराठीची होती तर त्याकडे दुर्लक्ष का होत राहिलं?
कविताजी मग 1988 पासून कोणाकोणाची किती सरकार होते सगळेच विषय सगळ्यांची आली त्याच्यामध्ये काय आता कुणाला म्हणजे याची नव्हती त्याचं नव्हतं असं नाही, सगळ्यांची आली. हा प्रश्न सरकार म्हणून सगळ्यांनाच आहे. आता तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून तुम्हाला विचारतोय. नाही म्हणून आता आमच्या सरकारने हा विषय उचललेला आहे, त्याला आम्ही कन्फ्युज देखील करू, एका लॉजिकल एंडलातून घेऊन देखील जाऊ. त्यामुळे आता कसं आहे की तू मैं करण्यात काही अर्थ नाही. मनसेला देखील माहिती आहे आधी कोणाची सरकार झालेली आहेत, काँग्रेसला देखील माहिती आहे सरकार कोणाची झालेली आहेत. त्यामुळे आता साधक बाधक विचार करून सर्व हिंदी भाषिकांनी मराठीचं कमीत कमी ज्ञान घ्यावं, प्रवाशांशी मराठीमध्ये बोलावं अशी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मला वाटते लवकरच फुलफिल होईल. म्हणजे विश्वास पाठक जी मला आश्चर्य याचं वाटतंय की आपण या इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की त्यांना जुजबी ज्ञान असावं. म्हणजे एकीकडे आपण हे म्हणायचं की त्यांना 15 वर्षांच्या रहिवासीचा दाखला असावा आणि 15 वर्ष रहिवासी असलेल्या माणसाला किमान 4 वाक्य बोलता यावी यासाठी आपल्याला कायद्याची अंमलबजावणी करायला लागावी. म्हणजे हे मराठी माणूस म्हणून मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाचं सुदैव म्हणायचं, दुर्दैव म्हणायचं की आता पार ओहोटी लागलेली आहे त्याच्या वाटेला लागलेलो आहोत असं म्हणायचं. सुनील शुक्लाजी, प्रश्न तुम्हाला असा आहे की 15 वर्ष रहिवासीचा दाखला तर तुम्ही प्रेझेंट करता, मग 15 वर्ष रहिवासीचा दाखला प्रेझेंट केलेल्या त्या रिक्षा चालकाला किंवा टॅक्सी चालकाला इतकी का वाट बघावी लागते? अजून का 4-5 महिन्यांची मुदत द्यावी लागते मराठी शिकायला? 15 वर्षांमध्ये त्यांनी मराठी ऐकलीच नाही, मराठी बोललीच नाही, मराठी समजलीच नाही. हे बघा, भाषा शिकणं, त्याचं उच्चारण करणं, समजणं हे सगळं वेगळं असतं. बर, कोणाला भाषा समजू शकतात पण उच्चारण त्यांनी जर केलं नाही मग चुकीचा शब्द बाहेर येणार. म्हणून आम्ही वेळ मागतोय. अचानक 3-4 दिवसामध्ये कोणी भाषाचं उच्चारण करू शकणार, बरोबरनी समजू शकणार, बोलू सुनील शकणार शुक्लाजी, असं होऊ मला एक शकत सांगा, नाही. तुम्हाला 15 वर्षात जे जमलं नाही ते तुम्ही 4 वर्षात करणार आहात का? नाही, मी बोलतो ना, मुद्दत द्यावं, 6 महिने द्यावं. हा, नक्कीच आमच्या लोकांना आम्ही बोलू की तुम्ही याला एक समजून घ्या. या इकडे महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, तुमचं कुटुंब आहे इकडे, तर तुम्हाला नक्कीच मराठी बोलणं गरजेचं आहे. व्यवसाय सोडा बाजूला, आपण एकमेकाशी वार्तालाप करतो, प्रेमाने बोलतो. मराठीमध्ये जय श्रीराम आपण म्हटलं, नाव विचारलं, आडनाव विचारलं, ते चांगलं वाटणार की एक उत्तर भारतीय कसं स्पष्टपणे मराठी बोलतो. तर याला वेळ दिला पाहिजे. एक अगोदर काय होता, प्रताप सरनाईकांना आपले माणूस जाऊन भेटले, तुम्हाला ते माझा एकच साधा बोलले. प्रश्न आहे, तुम्ही कायद्याचीच भाषा करताय ना, तुम्ही कोर्टातच जायचं म्हणताय ना, मग आम्हाला एवढं सांगा ना, 15 वर्षाच्या रहिवासीचा दाखला ज्याला मुंबईतला मिळतो, 15 वर्षाचा रहिवासीचा दाखला ज्याला कल्याणचा मिळतो, ज्याला ठाण्याचा मिळतो, ज्याला नवी मुंबईचा मिळतो, त्याला 15 वाक्य नाहीयेत बोलता, मग 15 वर्ष काय केलं? हे बघा, सरकार कोण चालवतात, मंत्री वगैरे त्यांना पोचतात. नक्कीच भ्रष्टाचार झालेला आहे, नक्कीच. म्हणून नाहीतर हे 15 वर्ष अगोदर झालं असतं. मग त्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला बोलायला सुचत नाहीये आणि 4 वाक्यांसाठी तुम्हाला कोर्टामध्ये जाणं बरं सुचतं. उद्धव सेना या लोकांनी केलेलं आहे. नाही नाही, ते उद्धव सेना का ते भाजप की काँग्रेस की राष्ट्रवादी ठेवावं बाजूला. तुम्हाला 15 वर्षामध्ये तुमच्या माणसांनी जे लाच देऊन दाखले घेतलेले आहेत, परवाने घेतलेले आहेत, त्याच्याबद्दल बोलणं सुचत नाही. आणि 4 वाक्य सांगितले की तुम्ही आम्हाला धमक्या देणार, आम्ही कोर्टामध्ये जाणार, कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला हा अधिकार दिलाय आणि आमचं उपजीविका कशी होणार, ते बरं सुचतं तुम्हाला. बोला संजयजी. या सगळ्या दाखल्यांची पहिली चौकशी करा, नंतर कोणाला मराठी येते कोणाला मराठी नाही येत याच्यावरती नंतर जाऊ आपण. माझं म्हणणं आहे की जे बॅच घेताना मराठी बोलता आला नसेल आणि जो बोलला नसेल तर त्या अधिकाऱ्यांना पण सस्पेंड करायला पाहिजे. आणि ज्यांनी खोटे दाखले दिले ते अधिकारी, त्या सगळ्यांना पण त्याच्यामध्ये वडतर्फ केला पाहिजे. आणि ते परमिट्स पण सस्पेंड करा आणि ते बॅच पण सस्पेंड करा. ही माझी पहिली मागणी आहे. म्हणजे विदाउट गिव्हिंग अ प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, What kind of natural justice do you expect? What kind of natural justice do you expect? एक बोला मला, कुठल्याही भाषेला शिकायचं ते बोलणं. नाही नाही, आता एक मिनिट सुनीलजी थांबा. विश्वासजी आणि अरुणजी, मी तुमची माफी मागून वेळ थोडासा घेतेय. सुनीलजी, मला एक सांगा की तुम्हाला हे मान्य आहे की आरटीओ अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत, पण तुम्हाला हे मान्य नाहीये की ते पैसे घेऊन दिलेले दाखले सुद्धा मग बेकायदेशीर ठरतात, ते पैसे घेऊन दिलेले परमिट आणि बॅजेस पण बेकायदेशीर ठरतात? द्या परत, होऊ देत रद्द. संविधानिक प्रमाणे तुम्ही रद्द करू शकत नाही.
जर त्याला बोलता येत नाही, नाही तुम्ही नाही नाही परवाना आम्ही तुम्हाला दिलं, काय म्हणतो ते तुम्हाला रद्द करता एक येत मिनिट नाही. सुनीलजी, तुम्हाला हे मान्य आहे ना की बॅच देताना आणि परमिट देताना किमान मराठीचं गरजेची असते? हे मान्य आहे? नक्की मान्य आहे? ते कायद्यात आहे, हो ना. ते कायद्यात आहे, त्या कायद्यानुसार बॅच आणि परमिट दिलेले आहेत. त्याच्या भाषा बघून नव्हे, त्याच्या भाषेची skill बघून कंडिशन दिलेलं आहे, भाषेची Driving कंडिशन skill बघून आहे, दिलेलं आहे. भाषेची त्याच्या कंडिशन character आहे, certificate बघून दिलेलं भाषेची आहे. कंडिशन आहे आणि त्या कंडिशनची पूर्तता झाल्याशिवाय knowledge, बॅच मिळत नाही, educate बॅच knowledge मिळाल्याशिवाय त्यांना परमिट समजतो. मिळत नाही. हे बरोबर आहे? जे उत्तर भारतीकडे व्यवसाय करता रिक्षा किंवा टॅक्सी चालू त्यांना समजतो मराठी, त्यांना प्रश्न तोच आहे बोलता ना. बोलता येणार मग नाही. मग पण मग ते शिकू जर समजत असेल, जर वाक्य बोलतात, जर त्यांनी 15 वर्ष महाराष्ट्रात काढलेली आहेत, तर 4 वाक्य बोलायला सांगितल्यानंतर इतका हल्लागुल्ला करायची काय गरज आहे? सरळपणे का नाही म्हणतात कोणी की या म्हटलं आणि नाही बोला की 4 आमच्याशी? वाक्य तुम्ही बोला. असं होता की तुम्हाला बोलणं आलं पाहिजे, लिहिलं आलं पाहिजे. कोणी ते लिहिणं चुकीचं म्हटलं? होतं. कुणी ते लिहिणं चुकीचं म्हटलं? होतं. कुणी लिहिणं म्हटलं? बघा मी तुम्हाला तुम्ही वाईट मगापासून बघा. सांगते की तुम्ही प्रताप याच्यातनं सरनाईकांचा राजकारण वाईट- करू पाहताय. वाईट बघा, तुम्ही ते काय तुमच्याच बोलतात. माणसांच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण करताय, तुम्ही तुमच्याच माणसांच्या मनामध्ये भीती निर्माण करताय, त्यांना चुकीची माहिती देताय. जुजबी बोलण्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही लिखाण का घालताय मध्ये? विचारा का बॅकफूट झाले ते? कोण प्रताप backfoot सरनाईक झाले? का बॅकफूट झाले? उद्या बघूयात ना आपण. नक्की वेळ मिळेल. त्यांनी मला समाधान केलंय की शुक्लाजी तुम्ही कोर्टात जाऊ नका, नक्कीच आम्ही समाधान करू, वेळ देऊ. देणार आहात का अरुण सावंतजी वेळ? हा भ्रष्टाचार झालेला आहे, तो कविताजी, भ्रष्टाचार कोर्टात जाणार. हे जे काही परप्रांतातून जे आलेले आहेत माणसं, मराठी माणूस मी मगाशीच म्हणालो की अतिशय सुसंस्कृत आहे, ठीक आहे. परोपकारी असतो. तो मनुष्य या जे इथे पोट भरायला आलेले आहेत, सुनील शुक्लाजी आणि त्यांचे इतर, ठीक आहे. यांना जरूर वेळ देतील. उद्या मंत्री महोदय बरं, मग जर आपण वेळच देणार असू तर मग झालंच ना. मग आपण 15 वर्ष काय केलं, आपण काय कागदपत्र बघितले आणि आपण काय पूर्तता केली, हा त्यांचा मुद्दा बरोबर ठरतो की. मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये जर कोणी व्यवसायासाठी येत असेल तर तो व्यवसाय करण्याला नकार नाहीये. घटनेनं दिलेला, सगळ्यांना दिलेला तो अधिकार आहे. तो अधिकार त्यांनी जरूर वापरावा. पण तो करत असताना आपण या देशामध्ये जेव्हा बहुभाषिकता असं आपण म्हणतो, जेव्हा आपण विविधतेत सौंदर्य म्हणतो, तेव्हा ती विविधता कुणी एकमेकांवर लादत नाही, ती आपण आपली करून घेतो. आपण जेव्हा दुसऱ्या एखाद्या भूमीमध्ये जातो तेव्हा कौतुकानं ती विविधता आपलीशी करायची असते, इतकी साधी गोष्ट आहे. पण जेव्हा ती विविधता किमान आपलीशी करा असं सांगितल्यानंतर आम्ही ते ऐकणार नाही, आम्ही न्यायालयात जाऊ, आम्ही कायद्याचा बडगा उगारू, असं जर होणार असेल तर वाद अटळ आहेत. 4 वाक्य बोलायचे, हो आम्ही बोलतो, एवढे वर्ष राहतोय महाराष्ट्रामध्ये, आम्हाला काही 4 वाक्य येणार नाहीत का, असं जर रिक्षा चालकांनी ठासून सांगितलं असतं वादाची गरजच नसती पडली. पण 4 वाक्य बोलायची आहेत ते आम्ही तुम्हाला विचारतो असं म्हटल्यानंतर नाही 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 आमच्या उपजीविकेवर पाय आणले जातात, आम्ही कोर्टातच जाणार, हीच जर भाषा होणार असेल तर वाद होणार. मग वेळ देऊ देत नाहीतर वेळ नको देऊ देत, वाद होणार हे निश्चित आहे. आता ते थांबवायचं कसं हे फक्त सरकारवर अवलंबून नाहीये, तर ज्यांच्याकडून ही भाषा बोलण्याची अपेक्षा केली जाते किमान भाषेची, त्यांच्यावरही अवलंबून आहे. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.